इकडे दाखव. आम्ही फर्स्ट टाइम इकडे आलतो ना, 3 जण होतो आम्ही. एसएस गाडी होती आमच्याकडे आणि मी चालवायला होतो. येताना काय झालं, एक झुडपातून कोंबडी आली आणि डायरेक्ट त्या कोंबडीच्या मुडक्यावरूनच गाडी गेली. अरे ते दोघांची फाटली मागच्याची. मला म्हणले राजा कोंबडी गेली, ती केस करते मागं लागते म्हणले माणसं. आम्ही पळवली गाडी. ती 3 जण बसल्यावर किती पळणार आहे गाडी, गाडीच पळणार. कशी तरी पळवली आम्ही, नाही तर आमच्यावरती टेंडरांची केस लागली असते. कोंबडी मारण्याची ही टेंडरांची केस लागली असते आमच्यावर आणि चुकून जेल झाले असते आम्हाला. काय माहित नाही, कोंबडी चुकून मेले. आम्ही काय मुद्दाम नाही, ते आले जोडपातून डायरेक्ट गेले टांगा खाल्लं. डायरेक्ट चाका खाली मुंडकं लागली फडफड करायला सगळे लोक. आणि आम्ही ना गाडी पळवली आम्ही आलो. आम्हाला कोण धक्का मारणार नाहीये. मारलं तर आमच्या हरामखोर मित्रांनीच काय सांगता येत नाही. लय वारा वड्याचे. बोगाड्याच्या पायथ्याशी आलोय, मस्त गर्दी आहे. 20 रुपये 2 व्हीलर. अयो टायगर बघ कसा आहे, टायगर फ्रंट स्टोक आहे. कुठे टायगर 1 नंबरला बघ. भोशी डॅम, लोणावळा. जनरेटर चालू झाला. जनरेटर चालू झालं. माग एक आलं बघा. एकदम मोठी गँग आहे. चावशील आहे बाबा. लागले. मी आजपर्यंत एवढे रेनकोट घेतलेत. कुठल्याही रेनकोटची खासियत आहे, किती पण पॅक व्हा, हे आतून कार्यक्रम होणार. उन्हाळ्यात हे कोण आणलंय दादा? अरे मी लय शोधलं राव, असलं नाही भेटलं. कितलं आहे? 50 ला एक होय. अरे हा मग काय. लय पुढे नका जाऊ नये. अरे म्हणलं कुठे बोब्या खायला काय नाही आणलं मी. आता चावशेल करशील कार्यक्रम, 14 इंजेक्शन घ्यायला लागेल. त्याकडे येत नसतं ते, मी बोलावल्या माझ्याकडे येतय फक्त. त्याला खायला काय नाही, नाही तर टाकलं असतं खायला. इथं डोळ्याने दिसा ना, पण मोबाईल मध्ये दिसतंय बघा. धान्य साठवण्याची जागा आहे असं मला दिसत नाही बरं का डोळ्याने, पण मोबाईल मध्ये दिसतंय. पकडायची टेक्निक असं मागणं पकडायचं असतं ना. हिथं एक आहे, मग दाखवा मला डेमो कसं. अरे हा तर फक्त कौतच लालय. कसं पकडायचं? अरे कौतच तोंड तर आहे का ना. शार्प एकदम, काही धडकू दे कार्यक्रम त्याचा. वटपौर्णिमेवर आठवत आहे, त्यादिवशी काहीतरी रील येत होते. वटपौर्णिमेच्या दिवशी वड म्हणून टेम्पल पुजला कोणतरी, आहे ना.
कसं येणार घरी आता. काय राव काय लोक आहे ना बंडल म्हणजे ते एवढे बंडल लोक झाले त्यांना झाड काय त्यांना झाड काय झाड कोणचे पोजाव कोणचे नाही कोणचे पुजायला लागले आता काय पण झिरो विजिबिलिटी मला समोरच दिसा ना का माझी ताडपत्री गेली तुम्हाला माहितीये का तुम्हाला माहितीये का काय आम्हाला पण माहित आहे आणि जाणून पण घ्यायचं नाही आम्हाला बरोबर आहे फॉरेनर लोकांसाठी 300 रुपये तिकीट आहे माझ्या मित्राला जर आणलं असतं तो एवढा काळ आहे डांबरावानी हे म्हणले असते हा नक्की फॉरेनर आहे साऊथ आफ्रिकेचा वगैरे घ्या याच्याकडनं 300 नाही येत ते झापडे टाकीन माझ्या कानाखाली कानाखाली टाकल्यावर बरोबर लय घाण नका लागते का आम्ही आणणार होतो आमच्याकडे होती पोतीभर विसरलो आम्ही तिथं आणून पेटावलं असतं त्यांच्या शेजारी दुकान थोडं तिकडं सारखं तिकडं तर असं आम्ही बसलो असतो शेजारी सिस्टम हालायला लागली भाऊ तुझी तिथं बस ना इथं काय आहे जा तिथं बस पळ आपण नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ वगैरे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की धन्यवाद जय महाराष्ट्र I've been all around the globe trying to protect your soul.